जेव्हा आपण विषय करतो वनपट्टाचे, तर माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत एकही वाटप झाला नाही का वनपट्टा? का फक्त अधिकारी वाटायला पाहिजे, लोकप्रतिनिधी नाही का? का लोकप्रतिनिधीला का बोलवत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. मॅडम मला एक सांगा, आजपर्यंत मला या 1.5 वर्षामध्ये कधी तुम्ही आठवण केलं नाही का आमदार इथे आहे किंवा नाही? तुमचा साधा पत्र बी नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर आठवण नाही असेल तर दर्गाव अक्कलकुवामध्ये मी कुठे बाहेर केसी पाडवी साहेबांसारखा मुंबई जाऊन झोपणारा आमदार नाही. मी 24 कलाक राहतो, कुठे आमंत्रण दिल्यानंतर मी तिथे जातो, कितीही लांब राहिला का. आज मला जेव्हा साहेब तुम्ही येणार आहे, मला जेव्हा आमंत्रण भेटला वनपट्टाचं, तर तेव्हा मला वाटलं की मला आज कसं काय आमंत्रण दिलं. आजपर्यंत मला एकही वेळा बोलवलं गेलं नाही, तर त्याच्या कोणाचे द्या, मला अधिकार आहे किंवा नाही. महोदय, आपण आले होते चेअरमन सर, तेव्हा आपण फक्त जिल्हा स्तरावर एक कार्यक्रम वाटपचा घेतला. ते मीटिंग एवढी घेतली तेव्हा मी वाटप नाही. आदिवासी आयोग जेव्हा आले होते, आंतरसिंग आर्य आले होते ना, तेव्हा फक्त मीटिंग झाली. ते जेव्हा तुम्ही तालुकाच्या ठिकाणी तुमचे मीटिंग आहे असतात, आज हे वाटप आहे ते वाटप आहे. मी आज मंत्री महोदयच्या सामने सांगतो, जेव्हा अधिकारी आहे, लोकप्रतिनिधी आहे, माझ्या तालुका, आता मॅडम तुम्हाला सांगत होते तरुणबालला कार्यक्रम घ्या, मी तिथला आमदार आहे. आजपर्यंत एकाच वेळा सांगितलं का आमदार साहेब आपला मतदारसंघामध्ये असं असं कार्यक्रम घ्यायचे, आपल्याला नियोजन करायचे आहे? बोलले का? मी समोर बोलतो, मी बोलणारा व्यक्ती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जर तुम्हाला कार्यक्रम घ्यायचे आहे, मी आमदार आहे, मला जर माहिती पडू देत नाही असेल तर मग असा कोणता आहे शासकीय कार्यक्रम आहे तिथे लोकप्रतिनिधी पाहिजे? व्यक्तिगत कोणता आहे, किती मोठा अधिकारी असेल तर तो काहीच करू शकत नाही लोकप्रतिनिधीपेक्षा. त्याच्यापेक्षा मोठा अधिकार नाही. जो लोकप्रतिनिधी आहे, खाली किती मोठा अधिकारी आहे, तो कर्मचारी आहे. वास्तविक त्याला माहिती पाहिजे. मी एक आमदार आज का मंत्री समोर बोलतो आहे, मला जर हे माहिती पडत नाही असेल तर हे योग्य आहे का? तुम्हाला मॅडम सांगत होते का तरुणांना आपल्याला असं असा कार्यक्रम घ्यायचे, मी उद्या जाणार आहे. मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, माझ्या मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का? मी तिथे कार्य ठोकणार का? मला सांगा. रूपरेषा माहिती पाहिजे की नाही ती आमदाराला? आज हे लोक मोठे वाटप करताना माझ्या आयुष्यात 1.5 वर्षात मी पहिली वेळा बसतो आहे मंत्री महोदय. मग असं का? नाही तर कायदे नियम वाचा, त्या नियम मध्ये नाही बसत असेल तर मी 5 वर्ष माझे होऊन जाईल, मी कधी तुमच्या ऑफिस मध्ये येणार नाही.